10वीतल्या विद्यार्थ्यांचं करिअर कोण निवडतं? त्याचे पालक निवडतात. मला आर्ट्स घ्यायचं होतं. मला सायन्स घ्यावं लागलं. का? माझे टक्के जास्त होते. मार्क्स जास्त पडले होते. पण मग तुम्ही संशोधक होतात. संशोधन करायचं सोडून इकडे का आलात? आधीपासून एक डिसेंट स्टुडंट राहिल्यामुळे कॉलेजमध्ये एक बघण्याचा दृष्टिकोन असतो. अभ्यासू विद्यार्थिनी आहे, टॉपर आहे. हे समाजाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. पण तू जे करतेय ते तुला तुझं आयुष्य जगायचंय. माझ्या आई-वडिलांनी कधी मला असं एका विशिष्ट गोष्टीसाठी फोर्स केला नाही. मला लोकांमध्ये वावरायचं होतं. हं. मला असं कुठलं अलिप्त असं करिअर नको होतं, की मी फक्त माझा परिवार. भाषण सुरू करण्याच्या आधी 1 सेकंद जेव्हा मी पूर्ण असा तो हॉल पाहिला, मला ॲक्चुअली आपला देश दिसत होता. आता जे काही युवा धोरण आहे त्याच्यावरती स्पेशल आमंत्रित सदस्य म्हणून तुमची नियुक्ती आहे. का बरं? ते काय पाहिलं तुमच्यात? आपण असो नसो, कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडावा, इतकीच प्रामाणिक इच्छा. घर सांभाळावं, का बाहेरची लोकं सांभाळावी, की आपल्या स्वप्नांकडे बघावं, की आपल्या फिजिकला बघावं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो तो सर्कल सुरू आहे, तो प्रवास कधी संपणार आहे आणि याचं डेस्टिनेशन काय आहे, कोणालाच माहिती नाही. तुम्हाला असं नाही वाटत की महिलांनी पण मानसिकता बदलणं गरजेचं आहे? करिअर सिलेक्ट त्यांनी इंटरेस्टप्रमाणे करावं आणि मार्केटप्रमाणे करावं. कोणी सांगितलं म्हणून करू नये. मुलींना जेव्हा बाहेर ठेवलं जातं, तेव्हा काही चुका मुलींकडून पण होतात. होतं. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. जो महिला दिन आपण खूप दिमाखात साजरा करतो. परंतु आपण जरी महिला दिन दिमाखात साजरा करत असलो तरी मला ते आपलं दुर्दैव वाटतं. कारण आजही 21व्या शतकात जिथं आपण एका बाजूला म्हणतो की महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि दुसऱ्या बाजूला आपण महिला दिन साजरा करतोय. पुरुष दिन का साजरा करत नाहीत? असाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. परंतु आजही महिला दिन साजरा करणं हे खरंच मोठं दुर्दैव आहे. आज एखादी महिला म्हणजे आज आपल्या राष्ट्रपती एक महिला आहेत. एकेकाळी देश देखील एका महिलेने चालवलाय. परंतु आजही आपण महिला दिन साजरा करतोय. आता का साजरा करावा लागतो? त्याला नक्की पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे, की महिला जबाबदार आहेत? या सगळ्या गोष्टींवरती आपण सन्मान महिला कर्तृत्वांचा या सीरीजमध्ये नक्की या सगळ्या गोष्टी का साजऱ्या कराव्या लागतात, हे जाणून घेतोय. परंतु आजही जरी महिला दिन साजरा करावा लागत असला, तरी आपल्या समाजामध्ये, भारतामध्ये किंवा जगामध्ये अशा कित्येक महिला आहेत, की ज्या स्वतःला सिद्ध करतायत, स्वतःच्या नावाचा ठसा या जगामध्ये उमटवताना आपल्याला दिसतायत. 2023 मध्ये एक संसदेतलं भाषण खूप गाजलं आणि तुम्हाला प्रत्येक न्यूज चॅनलवरती दिसायला लागले, की लातूरच्या मुलीने संसद गाजवली. आणि ते भाषण ज्यावेळेस प्रत्येकाच्या मोबाईलवरती, सोशल मीडियावरती आलं, त्यावेळेस लक्षात आलं, की अरे, आपल्या महिलाही कुठे कमी नाही आहेत. कारण ते भाषण एवढं उत्स्फूर्तपणे होतं. बापूजींवरती ते भाषण होतं. आज आपल्यासोबत आहेत विधी पळसापुरे मॅडम आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं. खरं मनापासून तर आभार. मॅडमविषयी सांगायचं झालं तर राष्ट्रीय युवा पुरस्कार 2020-21 चा त्यांना मिळालेला आहे. एका विद्यार्थिनीने तिच्या विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा करिअर गाईड फाउंडेशन सुरू केलं. तर त्या फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. विशेषतः आज आपण पाहतो की झेडपीच्या ज्या शाळा आहेत, म्हणजे ज्याला आम्ही ग्रामीण भागात मराठी शाळा म्हणतो, की ज्याच्यामध्ये आम्ही शिकलो किंवा आमच्या समवयस्क सगळे शिकले. या विद्यार्थ्यांसाठी त्या विशेषतः काम करतायत. महाराष्ट्र शासनाच्या सुधारित युवा धोरणामध्ये आपण पाहिलं की हे जे युवा धोरण आहे याच्यामध्ये आपण निवडून दिलेले आमदार आहेत. परंतु ह्या एकमेव अशा महिला आहेत, की ज्यांना ज्या आमदार नसतानाही त्यांना विशेष आमंत्रित सदस्य म्हणून तिथं नियुक्त केलेलं आहे. संसदेमधलं 2023चं भाषण जे आत्ता आपण पाहिलं, ते भाषण तुम्हाला पूर्ण जर पाहायचं असेल, आपण पूर्ण दाखवू शकत नाही, परंतु ते संसदेच्या टीव्हीवरती आहे. ते तुम्हाला पाहायला मिळेल. सोशल मीडियावरती नाव सर्च केलं तरी ते तुम्हाला भाषण मिळेल. आणि जिल्हास्तरीय युवा पुरस्कार जो युवा आणि क्रीडा मंत्रालय देतं महाराष्ट्र सरकारचं, तोही पुरस्कार मॅडमला मिळालेला आहे. मॅडम आपलं खूप खूप स्वागत. खरं तर तुमच्याविषयी खूप जाणून घ्यायचं आहे, खूप गोष्टी. कारण एक युवती दिल्लीला जाते आणि संसदेमध्ये तेही लातूरसारख्या ग्रामीण भागातून दिल्लीला जाणे आणि संसदेमध्ये जे भाषण ते संपूर्ण भारताने पाहिलं. तो जो तुमचा जोश होता, तुमचा आणि तुमचं जे काही काम आहे, युवकांप्रती तुमचं काम आहे, युवांसाठी तुम्ही काम करताय, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी तुम्ही काम करताय. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. परंतु
आजच्या पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं की महिला असेल तर तुला हे जमणार नाही. विशेषतः अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा होतं की महिला अधिकारी आहे का, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पुरुषांकडे पुरुषांना आधी प्राधान्य दिलं जातं. परंतु 2020 मध्ये ज्यावेळेस 23 मध्ये तुम्ही जे भाषण केलं संसदेमध्ये, ते खूप गाजलं. आता असंही नसेल की तुम्ही गेलात संसदेमध्ये, तुम्हाला बोलावलं आणि तुम्ही भाषण दिले. त्याच्या आधी काहीतरी पार्श्वभूमी असेल. काय नक्की पार्श्वभूमी होती या सगळ्या गोष्टींची? सर्वप्रथम सर मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करते थँक यू. की वास्तव कट्टाच्या या चॅनलवर तुम्ही मला आमंत्रित केलंय आणि आज आपण नेमकी पॉडकास्टही करतोय. सर्वप्रथम तर महिला दिनानिमित्त हा जो आपला इनिशिएटिव्ह आहे आणि याची जी पार्श्वभूमी तुम्ही मांडली सुरुवातीला ती मला खूप भावली आहे. म्हणजे फक्त सन्मान महिला कर्तृत्वांचा यापेक्षा जास्त तुम्ही जी शोकांतिक आहे त्याची मांडणी तुम्ही खूप उत्तम प्रतीने केली आहे आणि खरंच मला असं वाटतं की हे पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला ती विचार करायला भाग पाडणारी अशी बरोबर. शोकांतिका आहे. तर खरं तर पहिले तर मी मनापासून आभार व्यक्त करते आणि 2023च्या तुम्ही त्या भाषणाचा उल्लेख केला हं, आणि अगदी बरोबर तुम्ही बोललात, की डिरेक्टली कोणीतरी जातं आणि अ, संसदेत बोलतं असं तर नक्कीच नाही. बरोबर. याच्या मागची पार्श्वभूमी खूप मोठी आहे आणि हा प्रवास लहानपणापासूनचा आहे. मी एका सुसंस्कृत परिवाराकडून येते. जिथे विचारांना जास्त महत्त्व आहे. जिथे संस्कृती आणि संस्कारांना जास्त महत्त्व दिलं जातं. शिक्षणाला महत्त्व आहे. अशा एक पारिवारिक कौटुंबिक पार्श्वभूमीतून मी येते आणि लहानपणापासूनच लार्जर दॅन लाईफ आपलं काहीतरी एक मोटिव्ह असावं. याच निमित्ताने आपण जगावं. म्हणजे स्वतःसाठी तर आपण करायलाच हवं, पण अपार्ट फ्रॉम दॅट आपण इतर लोकांसाठी काय करू शकतो, ही विचारधारणा या परिवारातून मी येते. लहानपणापासून वक्तृत्व, लहानपणापासून यूथ फेस्टिव्हल्स, वादविवाद या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी आधीपासून खूप ॲक्टिव्ह अशी राहिलेली बरं. आहे. आणि त्याचाच एक परिणाम म्हणून कॉलेज संपल्यानंतर किंवा कॉलेज जीवनातच ती संधी मिळाली आणि मी ग्रॅज्युएशन कशात झालं तुमचं? माझं ग्रॅज्युएशन मी संशोधक आहे. म्हणजे बरं. बेसिकली सायन्स बॅकग्राऊंडमधून मी येते. हं. मेडिकल आणि इंजिनिअरिंग म्हणजे मी आधीपासूनच 10वी-12वीतही मी मेरिटमध्ये राहिलेली आहे. आणि आपल्या समाजामध्ये आणि माझा करियर गाईडचा मी आता बोलण्याच्या आधीच सांगेल, की माझा करियर गाईडची सुरुवात पण तिथूनच झालेली आहे. कॉलेज जीवनातच. क्या बात है! कारण सर तुम्ही बघताय, की आपल्या भारतीय समाजामध्ये कुठल्याही इव्हन मराठी परिवारामध्ये 10वीतल्या विद्यार्थ्यांचं करियर कोण निवडतं? त्याचे पालक निवडतात. बरोबर. मी मेरिट मध्ये असताना म्हणजे 10वीत मेरिट आले. मला आर्ट्स घ्यायचं होतं. मला सायन्स घ्यावं लागलं. का? माझे टक्के जास्त होते. मार्क्स जास्त पडले होते. हं. नाही, पण प्रत्येक मुलाचं पण स्वप्न असतं ना, चांगले मार्क पडले तर डॉक्टर, इंजिनिअर बनायचं हे स्वप्नच असतं ग्रामीण भागातल्या प्रत्येकाचं. त्यांना दाखवलं पण जातं, बरोबर. की याच एका पर्टिक्युलर करियरला स्कोप आहे हं. किंवा हेच एक करियर रेप्युटेड करियर आहे. एक्झॅक्टली. अ, तशी त्याची सुरुवात आहे. 12वीला मला मेडिकलला प्रवेश होता. हं. पण मी ते न करता बेसिक सायन्सेस सिलेक्ट केलं. बरं. माझं ग्रॅज्युएशन हे बॅचलर ऑफ सायन्स आहे. ओके. ग्रॅड्सला पण मेरिटमध्ये राहिलेली आहे. युनिव्हर्सिटी रँकर आहे आणि पोस्ट ग्रॅड्स पण सायन्समध्येच आहे. मायक्रोबायोलॉजी. बरं. म्हणजे थोडक्यात हुशार विद्यार्थिनी ज्याला म्हणतात, तशा तुम्ही होता. डिसेंट आय विल से. बरं. पण मग तुम्ही संशोधक होतात. संशोधन करायचं सोडून इकडे का आलात? सर ॲक्चुअली एक लाईन सोडून दुसरी लाईनकडे आले असं म्हणण्यापेक्षा अ, या लाईनची सुरुवात ते काम करत असताना झालेली आहे. हं. आपण शिक्षण घेतोय, पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं, की सर्व्हिंग द कम्युनिटी. इट स्टार्टेड फ्रॉम दॅट. कॉलेजमध्ये असताना आपण इतर लोकांचा विचार करावा. आपल्या आसपासच्या सोसायटीला किमान ऑब्झर्व्ह करावं. मला असं वाटतं सर, की जेव्हा आपण आपल्या सोसायटीला ऑब्झर्व्ह करतो ना, 10 गोष्टी सहज आपल्याला कळतात. पण प्रॉब्लेम असा आहे, की आपण तेवढं आपलं पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड ठेवत नाही. बरोबर. आधीपासून एक डिसेंट स्टुडंट राहिल्यामुळे कॉलेजमध्ये एक बघण्याचा दृष्टिकोन असतो. अभ्यासू विद्यार्थिनी आहे, टॉपर आहे. खूप लोकं यायचे, की कसं अभ्यास केला किंवा काय केला किंवा हेल्प आउट जर आम्हाला झालं तर. इथूनच माझा करियर गाईडची सुरुवात झाली. बरं. मला माझ्याच मित्र-मैत्रिणींनी सांगितलं, की "मग तू असं करण्याच्या ऐवजी एक आपण ग्रुप करूयात. हं. Facebookवर पेज काढूयात. सोशल मीडियाचा काहीतरी सकारात्मक उपयोग करूयात." बरोबर. दॅट वॉज द थिंग. ओके. पण मग आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तर तुमचे फॅमिली सुशिक्षित फॅमिली?
तुमचे वडील सरकारी नोकर होते, सरकारी अधिकारी होते. बऱ्यापैकी मी असं पाहिलं की प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचं स्वप्न असतं की माझ्या मुलीने पण सरकारी अधिकारी बनावं. जसं प्रत्येक शिक्षकाचं स्वप्न असतं माझा मुलगा शिक्षकच होईल. प्रत्येक डॉक्टरचं स्वप्न असतं माझा मुलगा डॉक्टर होईल. तसं तुम्हाला घरातून काही फोर्स नव्हता? त्या बाबतीत मी खूप लकी आहे. असं मला म्हणायला काहीच हरकत नाही. अ, आणि त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं. बरं. सामाजिक स्तरावर काम करताना आणि समाजाचं वास्तव बघताना जशी परिस्थिती आता त्याचा उल्लेख तुम्ही केला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याही परिस्थितीत माझ्या आई-वडिलांचा अ, म्हणजे असा विचार होता, की ठीक आहे, हे समाजाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. पण तू जे करतेय ते तुला तुझं आयुष्य जगायचंय. सो त्यांचा एक भरभक्कम सपोर्ट नक्कीच मला आधीपासून राहिला आणि आहे. म्हणून मी इथे आहे. मला हे सांगायला आवडेल, की माझ्या आई-वडिलांनी कधी मला असं एका विशिष्ट गोष्टीसाठी फोर्स केला नाही. ऑफकोर्स त्यांच्या काही इच्छा असतील, पण त्याबरोबरच त्यांनी माझं म्हणणं, माझं ओपिनियन, माझ्या विचारांना त्यांनी महत्त्व दिलं. ओके. त्यांचा आणि माझ्या मित्रपरिवारांचं एक भरपूर मला सहकार्य लाभलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित खूप लवकर मला ती समजही आली आणि मी इथपर्यंत पोहोचले. पण प्रत्येक एक मुलाचं एक स्वप्न असतं. म्हणजे शालेय जीवनात असतं, कॉलेज लाईफमध्ये असतं. अर्थात ते बदलत जातं. स्वप्न हे प्रत्येक टप्प्यामध्ये बदलत असतं. तेच तुम्ही कुठली स्वप्न पाहिली होती? तुम्हाला काय बनायचं होतं? माझं आधीपासून क्लिअर होतं. म्हणजे मला लोकांमध्ये वावरायचं होतं. हं. मला असं कुठलं अलिप्त असं करिअर नको होतं, की मी, माझा परिवार आणि माझ्या एक 1 महिन्याची काहीतरी एक ठराविक रक्कम इथपर्यंत मला मर्यादित राहायचं नव्हतं. बरं. आधीपासूनचा विचार होता, की आपण लोकात वावरायचं. मग आता कसं? त्याच्यात वेगवेगळे प्रशासन एक मार्ग आहे. समाजसेवा एक मार्ग आहे. राजकारण एक मार्ग आहे. व्यवसाय एक मार्ग आहे. असे 4 मला मार्ग दिसायचे आणि त्यापैकी एक 2-4 मार्ग मी ठरवलं, की आता आपण एक वयाच्या या टप्प्यापर्यंत आल्यानंतर आपण एक मार्ग स्पेसिफिकली निवडूयात आणि त्याच प्रवाहात मी आहे. ओके. म्हणजे अजूनही जर असं आपण जर बोललो, की मी एखादं पर्टिक्युलर करियर सिलेक्ट केलंय का? नाही. कारण हा खूप गुंतागुंत आहे. जसं-जसं आपण वरच्या स्तरावर जातो, गोष्टी आणखी वाढत जातात. पण हे नक्की होतं, की मला लोकांमध्ये राहून काम करायचं. तर हे क्लिअर होतं. ओके. तुमचं संसदेतलं जे भाषण होतं, ते ऐकल्याच्या नंतर खरंच मी खूप प्रभावित झालो होतो आणि ॲक्चुअली मीडियाने ते एवढं दाखवलं होतं, त्याच्यामुळे प्रत्येकजण प्रभावित होत होता. कारण तुमचं वक्तृत्व जे आहे, ते असं भिडणारं होतं. त्यात तुम्ही निवडलेला विषयही तसा होता. काय एक आजपर्यंतचा एक असा अनुभव आहे, की बोलणारे वक्ते जे असतात, ते जास्त राजकारणाकडे त्यांचा कल असतो. मला तिकडे यायचं आहे. परंतु हे स्किल कुठून आलं होतं? की हे लहानपणापासूनच होतं? असं म्हणतात सर, की चांगलं लिहायला चांगलं वाचावं लागतं. हं. चांगलं बोलायला चांगलं ऐकावं लागतं. एक्झॅक्टली. लहानपणापासून माझ्या आईने तुम्ही सवय म्हणा किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक माइंडसेट. मला भाषण ऐकायची म्हणजे असं असेल, की मी लहानपणापासून आता तरी सगळ्या सोशल मीडिया वगैरे आलेलं आहे. पण माझ्या आईकडे जे पुस्तकं असायचे, अगदी मग ते राजकारणी असतील, मग ते फिलॉन्थ्रोपिस्ट असतील, अध्यात्म असेल, हे सगळे मी ऐकायचे. बरं. आणि मला चांगलं ऐकण्याची, चांगलं वाचण्याची सवय आहे. वाचन कदाचित चांगलं असेल, म्हणून कदाचित शब्द येत असतील आणि ऐकून कुठेतरी मी तशी घडत गेले आणि मला असं कोणी चांगलं बोलणारं वगैरे असलं, तर मी आवर्जून ऐकते आजही. आणि आज फक्त एक पॉडकास्ट आहे म्हणून, नाहीतर तुम्ही मला कधीही बघाल तर एक डायरी आणि पेन माझ्यासोबत कंटिन्यू असते. क्या बात है! कुठे काही ऐकायला चांगलं भेटलं किंवा काही वाचलं, लगेच आय नोट इट डाउन आणि ती माझी सवय आहे. क्या बात है! आणि तेच तुमच्या बोलण्यातून बाहेर येतं. नक्की. बरं मला सांगा, की ज्यावेळेस हे संसदेत तुम्हाला भाषण द्यायचं होतं, एकतर शालेय जीवनात, कॉलेज जीवनामध्ये स्टेजवर जाऊन बोलायचं म्हटलं तरी भीती असते. आज जिथं तुम्ही देशाला संबोधित करत होतात, सेंटरला जाऊन, संसदेत जाऊन, ज्यावेळेस तुम्हाला कळलं, की आपल्याला संसदेत जाऊन भाषण द्यायचं आहे, खरं सांगा, आपण वास्तव भीती वाटली होती? नाही. कदाचित मी त्या गोष्टीचा मला आनंद झाला होता हं. आणि आपण राष्ट्रीय पातळीवर बोलतोय किंवा आपण टीव्हीवर लाईव्ह जाणार, यापेक्षा जास्त महत्त्वाचा मुद्दा हा होता, की आपण त्या मंचावरून बोलणार, की जिथे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूपासून
ते पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत ज्यांनी या देशाला संबोधित केलंय, संसदेतला तो केंद्रीय कक्ष, ती जागा, ती वास्तू आणि त्याचं एक वाइब, आपण तिथून बोलणार याचा ॲक्चुअली एक्साइटमेंट खूप जास्त होती. भीती नावाचा प्रकार आधीपासून नाही. म्हणजे मला भीती वाटत नाही. बरं. काय अनुभव होते त्यावेळेचे? ज्यावेळेस तुमचं नाव पुकारलं होतं, तुम्ही नाव ऐकलं आणि समोर आलात. काय भावना होत्या त्यावेळेसच्या? मी फार त्याला एक्झॅज्युरेट करणार नाही. पण सर आपण लहानपणापासून जे असेंब्लीमध्ये जो प्लेज भारत माझा देश आहे किंवा आपले जितके पण पॅट्रिऑटिक सॉन्ग्स आहेत किंवा जे काही आपण एक सिव्हिक आणि एक मॉरल सिटिझन ऑफ दिस कंट्री म्हणून जेवढे काही व्हॅल्यूज आपल्यावर इम्बाईब केलेले असतील, ते तेव्हा आपल्याला ॲक्चुअली काही वाटत नाही. पण तशा मंचावर म्हणजे जेव्हा माझा नावाचा उल्लेख झाला आणि मी तिथून जात होते, भाषण सुरू करण्याच्या आधी 1 सेकंद जेव्हा मी पूर्ण असा अ, तो हॉल पाहिला, मला ॲक्चुअली आपला देश दिसत होता आणि तेव्हा मला कळालं, की जे काही व्हॅल्यूज आपल्यामध्ये इम्बाईब केलेले असतात, त्याचं पूर्ण म्हणजे त्या सगळ्या फीलिंग्ज एक्झॅज्युरेट कधी झालं, तर ते त्या फक्त एका सेकंदावर होतं आणि कदाचित तीच एनर्जी माझी मग त्या भाषणात दिसली. क्या बात है! मग तुम्हाला आता जे काही युवा धोरण आहे त्याच्यावरती स्पेशल आमंत्रित सदस्य म्हणून तुमची नियुक्ती आहे. का बरं? ते काय पाहिलं तुमच्यात? अं, स काय बघितलं असेल तर ते समोरच्याच्या नजरियेतून कळतं. ते तर जे बघतात त्यांना खरं तर हा प्रश्न आहे. नाही, पण ॲक्चुअली त्यांनी तुम्हाला तिथं स्पेशल आमंत्रित, कारण एक तर त्या कमिटीमध्ये सगळे आमदार आहेत. हो. तुमचा कुठलाही राजकीय पार्श्वभूमी नाही. तरीही तुम्हाला बोलवलंय, म्हणजे काहीतरी विशेष तुमच्यात असल्याशिवाय तुम्हाला तिथं बोलवलेलं नाही. कारण तुमचं काम आहे आजपर्यंतचं. हो. सर माझे जे काही कामं होते आत्तापर्यंत आणि ज्या विचारधारणेने मी या कामाची सुरुवात केली होती आणि कुठल्याही एक पर्टिक्युलर इच्छा घेऊन किंवा एक आपल्याला हे गाठायचे किंवा हे अचीव्हमेंट करायचे, अशा दृष्टिकोनातून मी कधीच जे हे पर्टिक्युलर काम आहे हे मी कधी केलं नाही. बरं. फक्त एवढंच होतं, की आपण काहीतरी असं करावं, की ज्याने आपण असो नसो, कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडावा. इतकीच प्रामाणिक इच्छा याने सुरुवात केलेली आणि गेले 5-6 वर्ष सातत्याने काम करत असताना पण एक आहे सर, की जर आपण चांगल्या उद्देशाने देअर इज अ विल, देअर इज अ वे. चांगल्या उद्देशाने जेव्हा काम करतो, तेव्हा चांगले सहकारी भेटत जातात. बरोबर. माझ्या अवतीभोवतीचं असणारं संपर्क क्षेत्र हा खरंच खूप छान होता आणि त्यांनी कदाचित या गोष्टी नोटीस करत गेले. योगायोगाने पुरस्कार भेटला. पुरस्काराचं मग आणि त्या पुरस्काराचा जो इश्यू आहे, तो एवढाच एक आहे, की आपण युवक कल्याणसाठी काम करावं. सो मला आनंद आहे, की तो पुरस्कार फक्त एखाद्या आपल्या हॉलच्या डिस्प्लेपुरती मर्यादित न राहून, मला त्याला ॲक्चुअली ग्राउंडवर उतरण्याची संधी मिळाली आणि मग मी युवा धोरणेत आले आणि ही पण एक मला असं वाटतं माझ्यासारख्या युवतीसाठी अ, जी स्वतः आपल्या एका प्रवाहात आहे, त्या ह्याच्यात या स्तरावर तिला संधी मिळणं मोठी गोष्ट आहे. बरोबर. पण हे एवढं सोपं कदाचित माझ्या कामाची पोचपावती असेल असं मी समजते. नाही, अर्थातच त्याच्याशिवाय ती संधी मिळणं म्हणजे खूप दुर्मिळ योग आहे. कारण सहजासहजी, कारण ती एक खूप जबाबदार समिती आहे. युवकांचं भविष्य ठरवणारी समिती आहे. आणि तिथंच तुमच्यासारख्या एका युवतीला संधी देणं, काहीतरी विचारपूर्वकच तो निर्णय असेल. कारण ती समिती अशी नाही, की आमच्यासारख्या एखाद्या संस्थेने किंवा संघटनेने ती समिती एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी केली, अशी समिती नाही. अशा ठिकाणी संधी मिळणं म्हणजे तुमच्याकडलं ते कॅलिबर, तुमची धडपड युवकांप्रतीची, ते पाहूनच आणि तुमचं योगदान ह्या युवकांसाठी, ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून तिथं तुमचा विचार केला गेला असेल. काय वाटतं आज आपण महिला दिन साजरा करतोय. महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं, तुमचं पॉडकास्ट घेतोय. खरंच ह्या गोष्टी सगळ्या करणं महिलांसाठी सोपे आहेत? अजिबात नाही. आणि ऑडियन्समध्ये असलेल्या प्रत्येक महिला, मुली या गोष्टीची हमी देतील. कदाचित कमेंट्समध्ये ते लिहितील सुद्धा, की मी जे बोलते ते अगदी खरं बोलते. अ, महिला सगळं करू तर शकते सर, पण तरी ती करत नाहीये. आणि तिने न करण्याचं कारण भरपूर सारे आहेत. म्हणजे ॲक्चुअली त्याला भरपूर कारणं आहेत. काही तिचे वैयक्तिक आहेत, काही बायोलॉजिकली फिजिकल काही रिझन्स आहेत आणि समाज याचा एक खूप मोठा वाटा आहे. तर खरं तर मला असं वाटतं, की महिलांची क्षमता ही आपण सांगण्यापेक्षा खूप जास्त आहे. बरोबर. पण अजूनही ते 100% पोटेन्शियल आलेलं नाही. आणि ते काय कारणं आहेत, काय नाही, तर मी फार काही सामाजिक स्तरावर बोलणार नाही सर. अ, मी खूप रिॲलिटीवर बोलणारी किंवा असं व्यक्तिमत्व आहे. पण रोजच्या आपल्या जीवनातून
महिलांचा जो संघर्ष आहे, घर सांभाळावं का बाहेरची लोकं सांभाळावी, की आपल्या स्वप्नांकडे बघावं, की आपल्या फिजिकला बघावं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो तो सर्कल सुरू आहे, तो प्रवास कधी संपणार आहे आणि याचं डेस्टिनेशन काय आहे, कोणालाच माहिती नाही. आणि महिलांची जी ती कसरत आहे ना, आणि ती कुठेही सर, कोणीच असं म्हणणार नाही की ती खरंच छान करते. ती कुठेतरी कमी पडली, तिच्याकडून हे राहिलं, तिने ते केलं नाही, असेच कमेंट्स सोसायटीकडून येतात. कधी-कधी फॅमिलीकडून पण येतात. कारण स्त्री-पुरुष म्हणण्यापेक्षा सर, कुठल्याही व्यक्तीला दोन्ही बाजू सांभाळणं हे कठीण आहे. पण आता स्त्रिया ते करतायत, ती चांगली गोष्ट आहे. त्यांना खरं पाहिलं तर सर, आधी जेवढ्या स्त्रियांना सपोर्ट पाहिजे होता ना, मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये त्याच्यापेक्षा जास्त सपोर्ट लागेल. माझं हे थोडं बोलणं कॉन्ट्रोव्हर्शियल असेल, पण आय थिंक एस्पेशली द विमेन हू आर वर्किंग, दे माईट एग्री टू द फॅक्ट. कारण आता त्यांच्या अपेक्षा वाढल्यात आणि त्यांच्या अपेक्षा समाजाकडून सुद्धा वाढल्यात. त्यांच्या अपेक्षा आपल्या पार्टनरकडून सुद्धा वाढल्यात. त्यांच्या अपेक्षा आपल्या परिवाराकडून सुद्धा वाढल्यात. तर मला असं वाटतं की आता खरं तर समाजाने अजून येऊन सपोर्ट करायला पाहिजे. अगदी बरोबर. नाही, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणताय ते रिॲलिटी आहे आणि त्याच्या पुढे जाऊन कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. कारण आज महिला दिन जरी आपण साजरा करत असलो तरी एका बाजूला आपण पाहतो की न्यूज पेपर किंवा न्यूज चॅनल आपण बातम्या पाहत असतो की एका वयोवृद्ध महिलेने तिच्या नवऱ्यासाठी उपचारासाठी पैसे लागत होते म्हणून एक मॅरेथॉन जिंकली. म्हणजे एक वयोवृद्ध आजी जर ती मॅरेथॉन पळू शकते, एक महिला गड उतरू शकते, एक महिला आज देशाची राष्ट्रपती असू शकते, एक महिला देश सांभाळू शकते, पंतप्रधान होऊ शकते, एक महिला पृथ्वी सोडून बाहेरच्या ग्रहावरती जाऊ शकते, तर एक महिला काहीही करू शकते. तुम्हाला असं नाही वाटत की महिलांनी पण मानसिकता बदलणं गरजेचं आहे? कारण आज तुम्ही जिथं काम करताय, आज ज्या समाजासाठी काम करताय, हे करण्यासाठी पण एक मोठी डेअरिंग लागते. ते तुम्ही करताय. एक महिला करू शकते, तर बाकीच्या महिला पण करू शकतात. मग कुठेतरी तर महिलाच कमी पडतात असं नाही वाटत? सर, यावर बोलताना मला असं याचं उत्तर द्यावं वाटेल, की महिला आणि पुरुष, स्त्री-पुरुष असं समानता वगैरे आपण बोलतो आणि पॅरामीटर ते बरोबर आहे. बट एक किमान एक माणूस म्हणून, जस्ट अ मिनिमम फॅक्ट, ह्युमन बीइंग म्हणून आपल्याला सगळ्याच लोकांची गरज लागते. बरोबर. अगदीच कुठलाही पार्ट, कुठलाही जेंडर रोल हा आयसोलेशनमध्ये काम करू शकत नाही. करूच शकत नाही. महिलांना जेवढी पुरुषांची गरज आहे, तेवढीच पुरुषांना सुद्धा महिलांची गरज आहे. फक्त इथे प्रॉब्लेम रिकॉग्निशनचा आहे. महिलांनी हे रिकॉग्नाइज आधी केलेलं होतं किंवा त्यांच्यावर थोपलं गेलं होतं, की त्यांना पुरुषांची गरज आहे. तो फॅक्ट ॲक्चुअली करेक्ट आहे. पण ती पद्धत जी होती सांगण्याची, त्यांच्यावर ती लादल्या गेली आणि म्हणून कुठेतरी फेमिनिझम जागृत झालं. आणि पुरुषप्रधान जी सोसायटी आहे, आपण पुरुषप्रधान सोसायटी का म्हणतो? कारण कदाचित तो जो जेंडर पार्ट आहे, तो ॲक्सेप्टच करायला तयार नाही, की त्यांना सुद्धा महिलांची गरज लागते. बरोबर. तर हे इट्स अ टू वे प्रोसेस. म्हणजे फक्त एकाच पार्टने त्याचा रोल निभावला तर होणार नाही. आय थिंक मला असं वाटतं, की दोघांनी एकत्र येणं आणि त्या मॅच्युरिटी, एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगला येणं गरजेचं आहे. हे समाजाने स्वीकारणं पण गरजेचं आहे. एक्झॅक्टली. समाज हा आपल्यापासून घडतो. येस. समाज म्हणजे कोण असते? आपण असतो. आपणच. शेवटी आपणच बोलतो समाज. समाज कोण? आपण त्याचाच एक भाग आहोत. आपण त्याच्याकडे परत येऊयात. परंतु तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी काम करताय आणि माझं तर असं मत आहे, की त्या जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे जसा डायनोसॉर गायब झाला, तसं कुठेतरी जिल्हा परिषदेच्या शाळा गायब होताना दिसतायत. जिल्हा परिषदेच्या शाळेचा जर पट पाहिला आपण, तुम्ही आता माझ्यापेक्षा जास्त तुम्ही काम करताय तर तुम्हाला अनुभव असेल. 8, 10, 15, 20 पट कमी झाला की शाळा बंद. प्रायव्हेट शाळांचा तर आपण पाहतोय की एका ठिकाणी 4-4 प्रायव्हेट शाळा आहेत. म्हणजे पूर्वी 4 गावांमध्ये 1 शाळा असायची. हो. आता एका गावात 4-4 शाळा झाल्यात. काय नक्की काय काम आणि कशा पद्धतीने काम चाललंय? काय विजन आहे तुमचं त्या जिल्हा परिषद शाळांसाठी? जिल्हा परिषद शाळेचा निवड करणं, हं. तो स्पेसिफिक निशे सिलेक्ट करणं, अ, हे ॲक्चुअली आलंच होतं या कारणाने. जेव्हा माझा करिअर गाईड एक मित्रातून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं व्यासपीठ. फार आम्ही काही मोठे नाहीत हं. आणि फार काय आम्ही मोठं काम करत नाही. पण आपल्यापेक्षा आपल्या पाठीमागे येणाऱ्या मुलांना किंवा आपल्या ज्युनियर्सला आपण एखादी गोष्ट एक्स्ट्रा सांगू शकलो तर त्याचा त्याला फायदा झाला पाहिजे. नक्कीच. एवढ्याच गोष्टीतून आम्ही आलो होतो.
आता ती ऐकण्याची गरज कोणाला आहे? सोशल मीडिया सगळीकडे आहेच हो. म्हणजे आपण डिजिटल इंडिया, ऑनलाईन वगैरे सगळं बोलतो. गरज रांगेत उभे राहिलेल्या सगळ्यात शेवटच्या माणसाला असते. शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात शेवटचं कोण? जिल्हा परिषद शाळा. बरोबर. तिथून सिलेक्ट केलेलं. आणि तिथे गेल्यानंतर कळालं, की एकतर ही एक कडी, की आपल्या ह्याच्यातले जे करियर सिलेक्शन प्रोसेस आहे, ती फॅमिली ओरिएंटेड असते. एकतर मुलांना त्याचा अवेअरनेस नाही किंवा त्याला मार्केटची पण जाणीव नाही ना सर, की पुढे आपण एखादं करियर निवडलं तर त्यामध्ये खरंच आपल्याला अपॉर्च्युनिटी आहेत का नाही? कदाचित तीच भीती असेल पालकांच्या मनात आणि म्हणून ते एखादं सेक्टर सिलेक्ट करतात. पण ग्रामीण भागात जिल्हा परिषद सारख्या शाळांमध्ये तर त्याच्याहूनही परिस्थिती बिकट आहे. मग आम्हाला असं वाटलं, की आता मी जसं एक मेडिकल करियर प्रस्थापित करियर सिलेक्ट न करता मी इन्स्पायर फेलो आहे. मला भारत सरकारचं जे माझं संपूर्ण एज्युकेशन जे आहे ते स्कॉलरशिपवर झालं. बरं. सरकार आपल्याला बेसिक सायन्सेस म्हणजे संशोधन करण्यासाठी स्कॉलरशिप देते, फेलोशिप देते. किती लोकांना माहिती आहे? मी ज्या टाईमला माझं कॉलेज करत होते, तेव्हा अक्षरशः मेडिकलमध्ये नंबर न लागल्यामुळे हताश होऊन आलेले लोकं बी-एस-सीमध्ये ॲडमिशन घ्यायचे. ही बरं. परिस्थिती होती. पण त्याच बी-एस-सीमध्ये तुम्हाला फेलोशिप पण मिळते, तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळते. हे कोणाला माहीत होतं? माहीतच नाही. हे माहिती होणं गरजेचं आहे. आणि हे कोणाला माहिती होणं गरजेचं आहे, स्पेशली जे खेड्यागावातून येतात, त्या लोकांना गरजेचं आहे. नुसतंच विद्यार्थ्यांना नाही तर त्यांच्या पालकांना सुद्धा गरजेचं आहे. एक्झॅक्टली. शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांनी हे बघावं का त्यांनी इतर गोष्ट बघावी? मग आपण ते करू शकतो का? किमान आपण आपल्या ठिकाणच्या 50 किलोमीटर अंतरावरच्या एखाद्या गावातल्या एखाद्या जिल्हा परिषद शाळेपर्यंत तरी पोहोचू शकतो का? हा विचार आला होता. आणि मग तिथून जिल्हा परिषद शाळा निवडली. तिथल्या विद्यार्थ्यांना त्याची आणि मी जेव्हा सुरुवात केली होती, मला वाटलं नव्हतं की त्याची गरज हा जो मी काही विचार करतीये, त्याला त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. हं. ॲक्चुअली ग्राउंडवर गेल्यानंतर कळालं की नाही, आपण बरोबरच आहोत. असा एक शाळा करत 9वी, 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना ते करियर सिलेक्ट त्यांनी इंटरेस्टप्रमाणे करावं आणि मार्केटप्रमाणे करावं. कोणी सांगितलं म्हणून करू नये. कारण त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो पैसा. शिक्षण हे सोपे राहिलं नाही सर. खूप खर्च आहे शिक्षणाला. मग तर किमान लागलेला पैसा त्याचं काहीतरी युटिलायझेशन व्हावं. आपल्या गोष्टी त्यांना काहीतरी एक्स्ट्रा सांगून जाव्या. म्हणून आम्ही हे असं सुरू केलेलं. बरोबर. ते म्हणतात ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते महाग आहे. आता महाग आहे. आता महाग आहे ते. हो. ते सर्वसामान्यांना परवडणार नाहीये आणि त्याच्यात तुम्ही ज्या घटकात काम करताय म्हणजे जिल्हा परिषदसाठी, त्या शाळा बंद होणं हो. किंवा त्यांचा पट कमी होणं, हे आपल्यासाठी दुर्दैव आहे. कारण आज ज्या प्रायव्हेट शाळा ज्या आहेत, ह्या सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांना न परवडणाऱ्या आहेत. परंतु पर्याय नसल्यामुळे तो त्यांचा बेसिक खर्च तिथूनच वाढायला सुरुवात झाला आणि मला वाटतंय भविष्यामध्ये पूर्वी शिक्षण मिळत नव्हतं पैसा नसल्यामुळे आणि ते परत रिपीट होऊ शकतं. पूर्वी हायर एज्युकेशनला पैसे नसायचे. आता म्हणजे मुलाला पहिल्यांदा शाळेत पाऊल ठेवायचं असेल तरी लाख रुपये लागतात. म्हणजे इथपासून सुरुवात आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करताय, खूप मोठी गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज एक तुम्ही मुलगी म्हणून ज्यावेळेस बाहेर पडता, प्रत्येक पालकांना काळजी असते, की माझी मुलगी बाहेर गेली. जोपर्यंत तुम्ही घरी जात नाहीत, तोपर्यंत त्यांना काळजी असते. याच्यातून 2 गट पडतात. या भीतीपोटी काही पालक मुलींना बाहेर पडू देत नाहीत किंवा त्यांना वेगळ्या क्षेत्रात जाऊन देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट आहे, की ज्या मुली बाहेर जात आहेत, त्यांच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. तर काय सांगाल, की अशा कित्येक मुली आहेत, की ज्यांना नाही, हे मुलीने करायचं नाही. काही क्षेत्र आहेत ते डिफाईन केलेले आहेत, की हे तुमच्यासाठी आहे, हे तुमच्यासाठी नाहीये. आणि कदाचित त्याच्यामुळे मुली बाहेर पडत नसतील. म्हणजे आजही राजकारणात मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. राजकारणात मुलींना नको मानतात. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? सर मी कुठल्या एका पक्षाचा म्हणजे कुठला एक पक्ष घेऊन याचं उत्तर देणार नाही. आपल्याला वास्तव पाहिजेत. एक्झॅक्टली आपल्या पक्षाशी आपलं नावाप्रमाणे. येस. वास्तविकता अशी आहे सर, आपण अशा पण बातम्या ऐकतो. आपण पुण्यात, मुंबईत जेव्हा बघतो, मुलींना जेव्हा बाहेर ठेवलं जातं, तेव्हा काही चुका मुलींकडून पण होतात. होतं. असे पण काही केसेस आहेत, की मग कुठेतरी असं जाणवलं जातं किंवा असे लोकं म्हणतात सुद्धा, की मुलगी बाहेर ठेवली, जास्त स्वतंत्र दिलं म्हणून अशा गोष्टी घडल्या. विकृत मानसिकता.
पुन्हा जसं त्याचं उत्तर आधीचं जे मी दिलं होतं की स्त्री पुरुष म्युच्युअल अंडरस्टँडिंगला येणं गरजेचं आहे, तसंच याही केसमध्ये मुलींना सुद्धा हे कळणं गरजेचं आहे की आपल्याला याची जाणीव असली पाहिजे की एवढ्या हार्श रियालिटीमधून सुद्धा जर आपले आई वडील आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टीला असं एक प्रोटेक्ट करून आपल्याला जर संधी देत असतील, तर त्याची आपल्यावर डबल जबाबदारी आहे. कारण आपण फक्त आपले स्वप्न पूर्ण करत नाही आहोत, आपल्या पाठीमागे असणारा जो आपला परिवार आहे, ते सुद्धा किती ऐकत असतील समाजाचं, ह्याचं भान मुलींनी ठेवणं पण गरजेचं आहे. बरोबर. एक स्वतः मुलगी असून पहिले मी समाजाला काय बोलू किंवा मी इतर लोकांवर कसे बोटं दाखवू, जेव्हा जर मीच स्वतः माझी क्लॅरिटी नसेल. एक तर प्रश्न हा, एक मुलगी म्हणून, आणि हे यंग जनरेशनला कळणं खूप गरजेचं आहे. त्यांना त्याचं भान नाहीये. बरोबर. कदाचित गोष्टी सहज मिळत आहेत, पण रियालिटी वेगळी आहे. आणि ऑन द काउंटर पार्ट जी फॅमिली आहे किंवा जे पालकवर्ग आहे किंवा इतर जो समाज आहे, तो हळूहळू बदलतोय. पण त्यांनी आणखी बदलायला हवं. कारण आता स्पीडने बदलायला हवं. हां, आणि स्पीडने पण बदलायला हवं. पारंपरिकरित्या शिक्षण होतं, पारंपरिकरित्या लग्न होतं, पारंपरिकरित्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ते सगळं बदलतंय. मुली शिकतायत, मुली बाहेर पडतायत, मुली कमवतायत, अपेक्षा बदलतायत, लग्न व्यवस्था बदलतेय. कुठला तुम्ही मुद्दा घ्या, सगळं बदलतंय. मग त्या बदलत्या युगामध्ये आपण स्वतःला किती बदलतोय? चेंज इज इनएव्हिटेबल. यू विल हॅव टू चेंज. जर आपण स्वतःला रेजिस्ट केलं, तर ते ताटातोट होईल. बरोबर. परिवर्तनच हा संसाराचा नियम आहे. पण आपण चांगले ठेवून बदलू शकतो का, तर याचा विचार परिवाराने सुद्धा करायला हवा. नक्कीच. आज आपण पाहतो समाजामध्ये बऱ्याच वेळा एखाद्या महिलेला तिच्या राहणीमानावरून, तिच्या वागण्यावरून, तिच्या कपड्यांवरून जज केलं जातं. काय वाटतं की एका बाजूला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरून जज केलं पाहिजे, की तिच्या कर्तृत्वावरून आणि तिच्या विचारांवरून जज केलं पाहिजे? ऍक्च्युली मला असं वाटतं सर, जजच केलं नाही पाहिजे. यू शुड नॉट बी जजमेंटल. कारण कुठल्याही क्षेत्रात केलेलं काम हे कार्य वेगळं, व्यक्तिमत्व वेगळं, राहणीमान वेगळं, लाईफस्टाईल वेगळी, आहार वेगळा, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बरोबर. एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात खूप उत्तुंग काम करू शकते, पण त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काही वेगळ्या अडचणी असतील. मग आपण त्याच्या पर्सनल लाईफला कनेक्ट करून त्याच्या कामावर आपण जज करणार का? ऍक्च्युली सोसायटी शुड नॉट बी जजमेंटल, नॉट ओनली फॉर विमेन बट ऑल्सो फॉर मेन. एक्झॅक्टली. म्हणजे जितकी वाईट परिस्थिती महिलांची आहे, आणि महिला दिनानिमित्त मी हे बोलू इच्छिते, कदाचित पुरुषांची सुद्धा आता परिस्थिती बिकट होतीये. दे आर गेटिंग जज्ड बाय द अमाऊंट ऑफ मनी दे अर्न. दे आर गेटिंग जज्ड बाय ऑल द मटेरियलिस्टिक थिंग्स. खरंच पुरुष दिन सुद्धा साजरा करण्याची गरज असं म्हणून मला वाटतं. मग त्यासाठी महिला दिन बंद करावा लागेल. नाही, बंद न करता आपण पुरुष दिन पण सुरू करू शकतो ना, तेवढंच उत्साहात. बंद का करायचं? हा शब्द महत्वाचा. उत्साहात. उत्साहात तीच गोष्ट केली जाते की जी चांगली आहे. महिला दिन आपण उत्साहात कधीच साजरा करत नाहीत. महिला दिन आजही महिला दिनामध्ये आज आपण पॉडकास्ट घेतोय. मी तुम्हाला हेच विचारतो की महिलांना आदर मिळावा, महिलांना सन्मान मिळावा, महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळावी म्हणून काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, समाजाने कसं बदललं पाहिजे, याच्यावरच आपण चर्चा करतोय. आज आपण याच्यावर चर्चा करत नाहीत, महिलांनी हे केलं, महिलांनी ते केलं म्हणून महिलांचा सन्मान करायचा. आजही आम्हाला महिला दिनासाठी ज्यावेळेस महिलांना आमंत्रित करतो, आम्हाला सोशल मीडियावरती सर्च करावं लागतं, कुठल्या महिलेने काय केलंय, कुठल्या महिलेने काय केलंय. जोपर्यंत असं दिसत नाही की दिसणाऱ्या प्रत्येक महिलेने काहीतरी वेगळं करतो तिच्याकडे आहे, तोपर्यंत महिला दिन आपण बंद करू शकत नाहीत किंवा उत्साहात आपण साजरा करू शकत नाही. एक्झॅक्टली. ज्या थीमला धरून तुम्ही या पॉडकास्टची सुद्धा सुरुवात केली, असं बोलणारे लोक पण खूप कमी आहेत. महिला दिन म्हणजे काय, फार वेगवेगळ्या क्षेत्रात उत्साहाने करतात बाहेर, पण या गोष्टीवर कोण विचार करतं? कोणीच करत नाही. म्हणजे महिला दिन का साजरा करावा किंवा महिला दिन का साजरा केला जातो, त्याचा उद्देश काय, हे अजून महिलांना पण माहीत नाही. महिला दिनानिमित्त महिलांसाठी कार्यक्रम करायचा, कुठल्या तरी एखाद्या कर्तृत्वान महिलेला बोलवायचं, तिचा सन्मान करायचा, त्यांचं भाषण ऐकायचं, आणि समोर बसलेल्या महिला, आजही महिला दिनाचे जे काही राजकीय प्रोग्राम असतात त्या राजकीय प्रोग्रामला महिला या पैसे देऊन बोलवलेल्या असतात. वास्तव कट्ट्यावर बोलतो, मी वास्तव बोलतो. ही आपली परिस्थिती आहे. काय तुम्ही महिला दिनाविषयी बोलतोय, विशेषतः
आपण महिलांवरती जरी बोलत असलो तरी जसं आपण समाजाविषयी समाज म्हणलो, त्या कुटुंबातून प्रत्येक कुटुंबात महिला असते. त्या कुटुंबाने, त्या पालकांनी कशा पद्धतीने महिलेकडे पाहिलं पाहिजे, मुलीकडे पाहिलं पाहिजे. मुलगी असेल, बायको असेल, बहीण असेल किंवा समाजातली कुठलीही स्त्री असेल. आय थिंक सर याचं उत्तर ना खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. महिला आता जेव्हा मार्केटमध्ये उतरतायत, त्या कमावतायत, त्यांच्या गरजा त्या स्वतः पूर्ण करतायत फायनान्शियली. आता महिलांना काय हवंय? इट इज रिस्पेक्ट. रिस्पेक्ट फॉर हर प्रेझेन्स, रिस्पेक्ट फॉर हर ॲब्सेन्स, रिस्पेक्ट फॉर हर ओपिनियन, रिस्पेक्ट फॉर व्हॉट एव्हर शी सेज. हेच नाही. सहज तुला काय कळतं? तुला काय यातलं येणार आहे? तू तुझं बघ. तू तेवढंच कर जेवढं आहे. आय थिंक दिस इज व्हॉट विमेन नीड. आय मीन महिलांची आजची दृष्टिकोन असंच आहे की आय वॉन्ट रिस्पेक्ट. आयडेंटिटी त्यांनी निर्माण केली आहे. फायनान्सेस ते करतायत. नाव दे वॉन्ट रिस्पेक्ट. अँड आय थिंक दॅट इज नीडेड. नक्कीच. खरं आहे. तुम्हाला पुरस्कार मिळाला. तुमचं संसदेतलं भाषण झालं. मला वाटतं संसदेतलं भाषण तुमचं जे स्पीच झालं, त्यानंतर तुम्ही समाजामध्ये समोर आलात. तुमचं काम चालू होतं, तुमच्या भागासाठी, तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचं काम चालू होतं. पण ज्यावेळेस संसदेमध्ये तुम्ही बोललात, त्यावेळेस तुम्ही संपूर्ण भारताला माहिती झालात. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या असतील, समाजाच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या असतील. पण हे सगळं तुम्ही करताय. हे खरंच एवढं सरळ सोपं आहे हे काम? नाही. काय अडचणी येतात? अ, मी सांगितल्याप्रमाणे अ, जे कुठल्याही व्यक्तिमत्वाला येऊ शकतात. एखाद्या इकडे मी मुलगा असते, कदाचित त्या अडचणी मला तशाच आल्या असत्या. पण एक महिला म्हणून एक्स्ट्रा जो बर्डन ॲड होतो. यू आर जज्ड बाय युअर एज. यू आर जज्ड बाय युअर अपब्रिंगिंग. यू आर जज्ड बाय युअर अटायर. यू आर जज्ड बाय आता मी एक सिलेक्टिव्हली एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी आहे. कधी जर मी खूप लवकर लोकांमध्ये मिसळते. त्याच्याहून जज केलं जातं. कदाचित मला नाही बोलायचं कोणाला. मी मितभाषी असेल. त्याच्याहून जज केलं जातं. करायचं तर करायचं काय? आणि म्हणून मग सगळ्यात बेस्ट असतं, की आपण आपल्याला जे वाटतं ते करायचं. पण एक आहे सर, की मला फार खूप असा संघर्ष आहे आणि मी असं खूप काही-काही केलं. इमोशनल लेव्हलवर, मेंटल पातळीवर जे आपल्याला अडचणी येतात, त्या प्रत्येकाला येतात. बरोबर. त्या वैयक्तिक आहेत. दॅट्स अ पार्ट ऑफ लाईफ. त्या आपण आपल्या घरी, आपल्या रूममध्ये राहून सॉर्ट आउट करू शकतो. पण सोसायटीमध्ये वावरताना आय एम ब्लेस्ड विथ गुड पीपल. माय फॅमिली, माय एक्सटेंडेड फॅमिली, माय फ्रेंड सर्कल, माय मेंटर्स. दे आर ऑल्वेज लाईक यू डू समथिंग. कदाचित म्हणून मी तेवढंच खंबीरपणे उभी आहे. शेवटी आपले विचार कसे त्याच्यावर डिपेंड करतं. आपल्याकडे संघर्ष फक्त पैशाचा दाखवला जातो. हां, म्हणजे गरिबी आणि संघर्ष हे इक्वल आहेत असं आपल्याकडे दाखवलं जातं. शून्यातून विश्व निर्माण करणारे पण आहेत ना. आहेत. त्यांनाही संघर्ष होता. बरं, ज्यांच्याकडे पैशाला व्हॅल्यूच नाहीये, त्यांनाही संघर्ष आहे. संघर्ष कुठलाही असू शकतो. त्याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि मला वाटतं ही एक महिलेपेक्षा जास्त कोणीच सांगू ट्रू, शकत नाही. ट्रू. माझ्या आईने मला एक खूप सुंदर गोष्ट सांगितली. ऑल्वेज फेस द सनशाईन. ऑल्वेज. ॲट एनी गिव्हन पॉइंट ऑफ लाईफ, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असे प्रसंग येत राहतील, की जिथे त्याची एक पॉझिटिव्ह बाजू असेल, जिथे त्याची निगेटिव्ह बाजू असेल. बरोबर. तुमचं आयुष्य ठरतं, की तुम्ही चॉईस काय करता. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नकारात्मकता आहे. व्हॉट यू चूज इट्स व्हॉट इट मेक्स यू. सो आय थिंक आवर चॉईस मेक्स अस. Exactly. So I would like to have this on a very positive note. I won't speak की खरंच मी खूप संघर्ष केलाय. आहे. तो मला नाही, तो प्रत्येकाला आहे. पण इम्पॉर्टंट पॉइंट इज आय एम स्टिल देअर. आय एम स्टिल शोईंग अप. बरोबर. सो संघर्ष तर काय, संघर्ष सकाळी झोपेतून उठण्यापासून संघर्ष आहे. सकाळी मला 6 वाजता उठायचंय, हाही एक मोठा संघर्ष आहे. संघर्ष आहे. ज्याला 12 वाजता उठायची सवय, त्यांनी 6 वाजता उठणं हा खूप मोठा मोठा संघर्ष आहे. संघर्ष आहे. ठीक आहे. पण आजच्या पॉडकास्टच्या शेवटी खरं तर तुम्हाला ज्या युवा धोरणामध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून सिलेक्ट केलंय. एका बाजूला आमदार आहेत आणि एका बाजूला एक युवती, की जिच्याकडे कुठलंही पद नाही, राजकीय कुठला वारसा नाही. फक्त ती युवकांसाठी काम करते. अपेक्षा तुमच्याकडून तशा असतील. एक युवक म्हणून माझ्याही अपेक्षा आहेत. काय नक्की डोक्यात धोरण आहे? कारण
तुम्हाला तिथं बोलवलं याचा अर्थ तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असतील. काय करताय? आय एम प्रिटी शुअर की माझ्या डोक्यातलं जे धोरण आहे किंवा त्या समितीमधल्या व्यक्तीच्या, त्या मेंबर्सच्या प्रत्येकाच्या ज्या डोक्यातलं धोरण आहे, तेच कागदावर असेल. एक तर आय एम प्रिटी शुअर अबाउट इट. पण हां, पॉलिसी मेकिंगमध्ये काम करताना एवढा एक विचार आहे, की आपलं हे जे पॉलिसी आहे, हे इन्क्लुझिव्ह असावं, सर्वसमावेशक असावं. इट शुड बी अलाइन्ड टू आत्ताच्या वस्तुस्थितीला. सो इट शुड बी करंट ओरिएंटेड. आउटडेटेड गोष्टी बोलण्यात अर्थ नाही. इट शुड बी प्रॅक्टिकल. आयडियलिस्टिक बोलून काय होणार नाही. यू शुड ॲक्च्युअली बी प्रॅक्टिकल. आणि 100 जर प्रॉब्लेम्स असतील, आय वोंट टार्गेट ऑन 100 प्रॉब्लेम्स. मी त्यातला एकच निवडेल, एक प्रॉब्लेम चूज करेल, त्याच्यावर त्याचं समाधान करता येईल का ते बघेल. बिकॉज एक माणूस म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मर्यादा आहेत. पण युवकांसाठीचं जे धोरण आहे, माझ्या मनातलं धोरण हे आहे, की आपण त्याला सर्वसमावेशक बनावं. लोकांना वाटलं पाहिजे, की हे माझं धोरण. प्रत्येक युवकाला वाटलं पाहिजे, की येस, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. तर असे इनपुट्स देण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि पॉलिसी मेकिंग एका राज्यस्तरीय ते पण. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या युवकांचं धोरण, महाराष्ट्र राज्यच आपल्या देशामध्ये किती मोठा आहे, बरोबर. गर्व आहे मला त्याचा. तिथल्या आपण युवकांच्या याचा पार्ट होत आणि त्यांच्यासाठी आपण विचार करणार. खूप मोठी जबाबदारी. मोठी जबाबदारी आहे. बरोबर. तसं तो जो ग्राउंड आहे, समिती आहे, खूप छान आहे. समितीचं नाव काय हो? सुधारित युवा धोरण समिती. अच्छा. मग युवामध्ये, युवा ह्या शब्दामध्ये युवक आणि युवती दोन्ही येतात का फक्त युवा? माझं मराठी कच्चं आहे. युवा या शब्दामध्ये युवक युवती दोन्ही येतात. युवा या शब्दामध्ये युवकांची मानसिकता सुद्धा येते. क्या बात आहे. म्हणजे फक्त एखाद्या वयापुरती कागदावर म्हणायला ठीक आहे, की या वयापासून त्या वयापर्यंतच्याच यांना आपण युवा म्हणतो. पण सर ॲक्च्युअली युवा तो आहे ज्याची मानसिकता पण युवा आहे. एक्झॅक्टली. शरद पवार म्हटले होते, मी अजून तरुण आहे. एज इज जस्ट अ नंबर. येस. हे युवा धोरण फक्त त्या वयोगटात बसणाऱ्या युवकांसाठी नाही, तर हे युवा धोरण युवकांसाठी विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी. एक्झॅक्टली. सो आय विल सम अप इन दिस वे. मॅडम, तुम्ही समाज खूप जवळून पाहिलाय, युवकांसाठी तुम्ही काम करताय, जिल्हा परिषद शाळांसाठी तुम्ही काम करताय, राजकारण पण तुम्ही खूप जवळून पाहिलंय. राजकारणामध्ये आज पाहतो, आता आम्ही ज्यावेळेस खालचं राजकारण पाहतो, सरपंच महिला असते किंवा सदस्य, ग्रामपंचायत सदस्य महिला असते, पंचायत समिती सदस्य अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष महिला निवडून दिल्या जातात. बऱ्याच ठिकाणी राखीव जागा असतात म्हणून महिलेला संधी मिळते, नवऱ्याच्या जागेवर महिलेला संधी मिळते, ती महिला जाते आणि शेवटी कारभार पुरुष चालवतो. हे मी खाली पाहतो. ही रिॲलिटी आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. सरपंच महिला ही फक्त नावापुरती, काही ठराविक महिला सोडता. जिथं राखीव आहे, कधी कास्टला राखीव असते, अशा ठिकाणी त्या महिलेला संधी दिली जाते. परंतु फक्त ती संधी कागदावरती असते. जसं तुम्ही सांगितलं की ती युवा धरून तुमच्या डोक्यात जे आहे ते कागदावर असेल, ती महिलेला संधी फक्त कागदावर मिळते तिथे. तसं काही तुम्हाला विधानसभा, विधिमंडळात तिकडे आमदार जे आहेत, महिला आमदार, असं कुठं पाहताना दिसतं? नाही सर. जे तिथे महिला पोहोचलेल्या आहेत, म्हणजे रिझर्व्ड. आणि मला कुठेतरी वाटतं, की महिला राजकारणामध्ये रिझर्वेशन आहे म्हणून येण्यापेक्षा इन्स्टेड ऑफ रिझर्वेशन दे शुड अर्न इट. दे शुड अर्न देअर पोझिशन. तिथे पोहोचलेल्या महिला लढून आलेल्या आहेत. त्यांनी लढा दिलाय, त्यांच्या परिवारासोबत लढा दिलाय, त्यांच्या वैयक्तिक पातळीवर लढा दिलाय, त्यांनी सामाजिक पातळीवर लढा दिलाय. त्या लढून आलेल्या आहेत. महिलांनी लढून येणं गरजेचं आहे. आता जरी रिझर्वेशन असलं, रिझर्वेशन फक्त याकरिता आहे, की पहिले महिलांना येऊ तर देत. येस. महिलाच जेव्हा वर येतील तेव्हा एक महिलाच महिलेसाठी बोलू शकेल. बरोबर. त्या गोष्टीसाठी रिझर्वेशन आहे. पण महिलांनी त्या रिझर्वेशनच्याच आधारावर आपलं कर्तृत्व सिद्ध करावं का? तर नाही. ते कधीच होऊ शकणार नाही. लढावं प्रत्येकाला लागतं. लढावं प्रत्येकाला लागणार आहे. त्या लढूनच तिथपर्यंत गेल्या. लढून तिथपर्यंत गेल्याच्या नंतर त्यांना जे विचाराचं स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्याचा वापर त्या करू शकतात का? किंवा करतात का? या प्रश्नाचं उत्तर मी फक्त एक ऑब्झर्व्हर म्हणून देऊ शकेल. कारण मी त्या पदावर नाही किंवा मी तो संघर्ष जवळून म्हणजे मी अनुभवला नाही. मी बघतेय. आणि एक ऑब्झर्व्हर म्हणून सांगेल, की फिमेल मेल पॅरिटी, जेंडर पॅरिटी, इट स्टिल एक्झिस्ट्स इन सोसायटी. हे म्हणणं चुकीचं आहे, की फार असं काहीच नाहीये
आणि या गोष्टी नाही, दीज आर स्टील देअर. त्यांचं स्वातंत्र्य आजही लिमिटेड आहे. जरी त्या महिला असतील तरी त्या एका पुरुषाप्रमाणे फारच असं आउट ऑफ द वे जाऊन नाही करू शकत. अगदी बरोबर. पहिली गोष्ट तर ते करतायत, मला त्याचं कौतुक वाटतं की दे आर देअर, दे आर डुईंग इट. आणि हळूहळू करून ह्या सगळ्या गोष्टी एक्सपॅन्ड होतील. लगेच या गोष्टी होणार नाहीत. पण हो, म्हणजे हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी एखादा महिला आमदार जेव्हा येईल आपल्या कट्ट्यावर, त्या नक्कीच सांगू शकतील नक्कीच. की ते कसं एक आमदार असताना तुम्ही कॉन्स्टिट्युएन्सीला सुद्धा सांभाळताय, तुम्हाला पार्टी पण बघायची आहे, तुम्हाला तुमचं पण जपायचंय. हाऊ? सो आय थिंक दॅट क्वेश्चन डज नॉट बिलॉंग टू मी, आय सपोज. ओके. तुम्ही महिलांचं प्रतिनिधित्व करताय असं आपण गृहीत धरूया. तुम्ही युवकांचं प्रतिनिधित्व करताय. एक युथ आयकॉन म्हणून तुमच्याकडे देश पाहतोय. तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, करताय. काय सांगाल आजच्या पॉडकास्टच्या शेवटी आजच्या युवतींनी कशा पद्धतीने विचार केला पाहिजेत, वावरताना समाजामध्ये कशा पद्धतीने वावरलं पाहिजे? इट्स अ ब्युटिफुल मेसेज या आपल्या वास्तव कट्ट्याच्या प्लॅटफॉर्महून मी देऊ इच्छिते की इट इज सेड, द वे यू वॉन्ट टू बी ट्रीटेड, इट डिपेंड्स ऑन हाऊ यू प्रोजेक्ट युअर सेल्फ टू द अदर पीपल. समोरच्याने माझ्यासोबत कसं वावरावं, वागावं, हे आपल्या वागणीतून समोरच्याला कदाचित प्रोजेक्ट होत असेल. येस. मला असं वाटतं की फक्त हा मेसेज युवतींसाठी नाही तर समाजासाठी पण आहे. आणि स्पेशली युवतींसाठी हा की कोणी आपल्याला आपली मर्यादा सांगण्यापेक्षा आपणच आपला एक वर्तुळ, आपल्या वर्तुळामध्ये, आपल्या प्रिन्सिपलमध्ये काय राईट आहे, काय रॉंग आहे, हे आपण ठरवावं आणि त्याला आपण स्टिकअप राहिलं पाहिजे. जर आपण तसं कराल तर कदाचित मला नाही वाटत की कोणी XYZ रॅन्डम पर्सन विल कम टू यू आणि ते तुम्हाला सांगतील की तुम्ही हे करावं आणि हे करू नये. हा, ते तत्व काय असू शकतात ते वेगळे आहेत. बरोबर. तो ते ज्याचा त्याचा आपल्या प्रश्न. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पारिवारिक पार्श्वभूमी असते, संस्कार असतात, वैयक्तिक आपली विचार पातळी असते. पण आपण आपला दायरा हा स्वतः ठरवावा. जर आपण आपली आयडेंटिटी नाही निर्माण केली तर कोणीतरी दुसरे येऊन आपल्याला ते स्टिकर लावून जाईल. बरोबर. सो दॅट शुड नॉट बी द केस. असं हा माझा छोटासा मेसेज आहे. येस. जसे तुम्ही तुमची आयडेंटिटी निर्माण केली आणि ती काही एका दिवसात निर्माण झालेली नाही, किंवा ते तुमचं एक संसदेतलं भाषण झालं म्हणून तयार झालेलं नाही, किंवा तुम्हाला युथ आयकॉन पुरस्कार दिला म्हणून ती झालेली नाहीये, किंवा आज तुम्हाला युवा धोरणावरती सिलेक्ट केलंय किंवा आमंत्रित सदस्य म्हणून तुम्हाला घेतलंय म्हणून ती झालेली नाही. ते लहानपणापासून तुमचं जे स्किल आहे ते तुम्ही डेव्हलप करत आलात. तुम्ही जे सांगितलं, तुमचं जे सर्कल आहे, तुमचं जे वर्तुळ आहे, त्या वर्तुळामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करत गेलात, म्हणून आज आपण इथे गप्पा मारतोय. आज खरं तर तुम्हाला बोलवण्याचं निमित्तच हे होतं की आज कित्येक युवती आहेत, कित्येक महिला आहेत, त्यांच्याकडे खूप सारे प्रश्न आहेत आणि आज आपण पाहतो की एक्सटर्नल मोटिवेशनची खूप गरज आहे लोकांना. हो. ॲक्च्युली इंटरनल मोटिवेशन खूप महत्त्वाचं असतं, परंतु कुठंतरी त्यांच्यातलं स्किल असेल किंवा त्यांच्यामधला जो स्पार्क आहे त्याला कुठंतरी पेटवणं गरजेचं असतं. हो. आज तुमचं ज्यावेळेस भाषण लोक ऐकतात किंवा तुमचं वक्तृत्व लोक ऐकतात, त्यावेळेस त्या मुलीला पण वाटत असेल, त्या महिलेला पण वाटत असेल की अरे मी पण यांच्यासारखं बोलू शकते, मी पण यांच्यासारखं काम करू शकते, परंतु त्या करत नाहीत, सुरुवात करत नाहीत. पण कदाचित 4 मुलींनी जरी तुमच्याकडून प्रेरणा घेतली आणि त्या जर समोर आल्या तर निश्चित समाजासाठी खूप मोठी एक संधी निर्माण होऊ शकते. आज तुम्ही खरं तर वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या. तुमच्या प्रवासापेक्षाही वास्तव काय आहे, महिलांनी काय कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोललो. खरं तर तुमचा प्रवास काय होता हे ॲक्च्युली जाणून घ्यायचं होतं, परंतु तुमचा प्रवास आता बऱ्यापैकी माहिती आहे आणि महिला समाजामध्ये येण्यासाठी, मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपण ज्या गोष्टी बोललात त्या त्यांच्यासाठी खरं तर महत्त्वाच्या होत्या. खरं तर तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात त्याबद्दल तुमचं आभार आणि महिला दिनाच्या तुम्हालाही आणि आपल्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर.